नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. भाईंदर न्यायालय स्थलांतराच्या निषेधार्थ वकिलांचं धरणं आंदोलन. आंतरजातीय विवाह केल्यानं सामाजिक बहिष्कार आणि कोपरीत महिलांच्या सुरक्षेसाठी शिवसैनिकांची धडक कारवाई. भाईंदर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालय तसंच वरिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायालय स्थलांतरित करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्या वतीनं जिल्हा आणि सत्र न्यायालयाबाहेर धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं वकील सहभागी झाले होते. भाईंदर येथील न्यायालय स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव न्याय व्यवस्थेच्या दृष्टीनं तसंच स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी गैरसोयीचा ठरणार असल्याचं मत वकिलांनी व्यक्त केलं. न्यायालय स्थलांतरित झाल्यास नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी अधिक अंतर प्रवास करावा लागेल, तसंच वेळ आणि आर्थिक खर्चही वाढेल अशी चिंता यावेळेला व्यक्त करण्यात आली. यावेळेला आंदोलक वकिलांनी न्यायालय स्थलांतराचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी जोरदार मागणी केली. ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की न्यायालय स्थानिक पातळीवर उपलब्ध राहणं ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. त्यामुळे भाईंदर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालय तसंच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थलांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी शासन आणि संबंधित प्रशासनाकडे करण्यात आला आहे. जनरली महिला जे हेचा व्यवसाय करतात त्यांचं घर सांभाळून करतात आणि घर सांभाळून करत असल्यामुळे त्यांना घरातलं सगळं करून त्या कोर्टात जावं लागतं. मीरा रोड कोर्टामध्ये जातानाच आम्हाला प्रवासाचा इतका त्रास होतो, 2.5 तास आम्हाला प्रवासाला लागतात. 2.5 तासाला प्रवास करूनसुद्धा तिथे कोर्ट अवेलेबल नसतं किंवा कोर्टात फाईल अवेलेबल नसते आणि शिफ्टिंग केल्यानंतर त्याचा जो प्रोसेस व्हायला पाहिजे ते 6 काय वर्षभर होत नाही आणि वर्षभरापर्यंत जर 2-2 महिन्याच्या तारखा म्हणजे आम्हाला इतकं जड जाणार आहे आणि 2 महिन्याच्या तारखांनी पुन्हा 2.5 तासाचा म्हणजे 5 तासाचा प्रवास करा, घरातलं सगळं आटपून करा, हे खूप त्रासदायक होणार आहे आणि पक्षकारही त्याप्रमाणे आम्हाला फी पण देत नाही आणि लांबचा प्रवास असल्यामुळे आम्हाला हे खूपच हेक्टिक होणार आहे. आंतरजातीय विवाह केल्यानं ठाणे शहरात राहणाऱ्या एका जैन कुटुंबावर समाजानं सामाजिक बहिष्कार घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी सदर कुटुंबानं पोलीस यंत्रणेसह सरकार दरबारी खेटे घालूनही न्याय मिळत नसल्याची माहिती ॲडव्होकेट सागर कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोहनलाल छबिललाल जैन असं या बहिष्कृत कुटुंबाच्या प्रमुखाचं नाव असून ते नामदेववाडी पाचपाखाडी इथे वास्तव्यास असून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना गेल्या 4 महिन्यांपासून या बहिष्काराचा सामना करावा लागतोय. ॲडव्होकेट सागर कदम आणि सोहनलाल जैन यांनी सांगितलं की 2025मध्ये बिसा नरसिंगपुरा दिगंबर जैन समाज मुंबई यांच्या वतीनं श्री बिसा नरसिंगपुरा दिगंबर जैन समाज या ट्रस्टची स्थापना करण्यात आली. हा ट्रस्ट स्थापन करण्यामागे समाजाचं कल्याण आणि धार्मिक सांस्कृतिक चळवळ चालवणं हा उद्देश होता. मात्र या ट्रस्टचे अध्यक्ष महावीर धुलचंद टाया यांनी या उद्देशालाच हरताळ फासला. जानेवारी 2024मध्ये दिगंबर पंथाचे सोहनलाल जैन यांचा मुलगा दिव्येश याचं लग्न 30 नोव्हेंबर 2025 रोजी श्वेतांबर समाजातील सलोनी राजेश शहा या मुलीशी ठरलं. मात्र या आंतरजातीय विवाहात श्री बिसा नरसिंहपुरा दिगंबर जैन समाजचे अध्यक्ष महावीर टाया, महामंत्री राजेंद्र कुमार मेहता, संजय भामावत, ललित पांचोली यांनी दिगंबर पंथाव्यतिरिक्त अन्यत्र सोयी करण्यास विरोध केला. या विरोधाला न जुमानता विवाहाचा निर्णय कायम ठेवण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या टाया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भांडूप येथील जैनम हॉलमध्ये 24 ऑगस्ट रोजी बैठक बोलावून दिगंबर जैन समाजाव्यतिरिक्त लग्न करणाऱ्या कुटुंबांवर बहिष्कार घालण्याचा सामाजिक कायदा केला. या कायद्यानुसार जो बहिष्कृत कुटुंबाला आपल्या कार्यक्रमात बोलवेल त्यालाही बहिष्कृत करण्याचा नियम घालण्यात आलाय. त्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत सोहनलाल यांच्या घरातील लग्न समारंभास उपस्थित राहणाऱ्या दिगंबर जैन समाजातील नागरिकांना दंड आणि बहिष्कार अशी घोषणा सोहनलाल यांच्या उपस्थितीत करण्यात आली. तसंच कोणाला आमंत्रण पत्रिका दिल्यास लग्न करण्याची धमकी सोहनलाल यांनी देण्यात आली. 30 नोव्हेंबर रोजी दिव्येश आणि सोलोनी यांचा विवाह लग्नविधी संपन्न झाला. या सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या लोकांना माफीपत्र देण्यास लावून 11,000 रुपये दंडाची रक्कम भरण्याचे आदेश व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात आले. त्यानंतर 21 डिसेंबर 2025 रोजी सोहनलाल यांच्या मूळ गावी सभा बोलावून सोहनलाल जैन आणि त्यांच्या कुटुंबियांवर जाहीरपणे सामाजिक बहिष्कार घालण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर समाजानं सोहनलाल जैन यांच्याशी असलेले संबंध तोडले असून गेल्या 4 महिन्यांपासून त्यांना कोणत्याही शुभ अशुभ कार्यात सहभागी करून घेतलं जात नाही. सामाजिक मेळाव्यात तसंच समाजातील कोणत्याही व्यक्तीशी कौटुंबिक किंवा व्यावसायिक संबंध ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
या प्रकरणी सोहनलाल जैन यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचं ॲडव्होकेट सागर कदम यांनी सांगितलं. हे ज्या प्रथा आहेत, आता शहरामध्ये आपण राहतो, आता हे शहरापर्यंत आलेले आणि बरीचशी लोक जी आहेत, म्हणजे ह्यांची केस यायच्या आधी पण आमच्याकडे बरेचसे पुरावे सापडलेत की यांच्यासारखे बरेचसे ह्यांच्या समाजाचे जे आहेत लोक, तर ती जी लोक आहेत तर त्यांच्या विरुद्ध पण अशा प्रकारचे फरमान काढून त्यांना बहिष्कृत केलेलं. माझ्याकडे स्वतः गावच्या तर केस गावाला होतातच या गोष्टी, म्हणजे गावाच्या साईडचे पण वेगळे. आणि समाज, कुठलाही समाज जो आहे, म्हणजे हा पुढारलेला हा मागासलेला असं काही राहिलेलं नाही. प्रत्येक समाजामध्ये या गोष्टी आहेत आणि हे फक्त सत्ता कारण आहे, दुसरं काही नाहीये. ह्याच्यामध्ये फायदा जो आहे तो सत्ता ताब्यात घ्यायचा आणि लोकांना घाबरून ठेवायचं, जेणेकरून सत्ता कायम यांच्याकडे राहील. समाजाची जी सत्ता आहे, पॉलिटिकल सत्ता जशी असते तो वेगळा पार्ट आहे, पण समाजाची जी सत्ता आहे ती कंट्रोल करणं हा ह्याचा मुख्य पार्ट आहे. दुसरा कुठलाही पार्ट याच्या मागे असू शकत नाही. यांच्या मुलाने आणि जे सुनेने कुठलीही चूक केली नाहीये, तरी सुद्धा फक्त आपली पॉवर दाखवणं आणि यांना याच्यासाठी बहिष्कृत केलेलं आहे. ते खूप वाईट आहे. आणि माझं म्हणणं आहे, प्रत्येक नागरिकांनी अशा गोष्टी काही होत असतील तर याच्यासाठी कायदा आलेला आहे. महाराष्ट्र शासनाने कायदा आणलाय 2016ला, तर त्याच्याप्रमाणे गुन्हे दाखल करावे, जेणेकरून एक भीती आणि वचक बसेल. आणि याच्या संदर्भात आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, न्यूजपेपरच्या माध्यमातून लोकांपर्यंत कळेल की बाबा हे आहे, हे बेकायदेशीर आहे. नाही तर कारण बरेच लोक यांच्यासारखे जे आहेत ते सहन करत राहतात, या गोष्टी बाहेर येत नाहीत. ते बिचारे विक्टिम आतमध्ये स्वतःला त्रास करून घेतात, दुसरं काही करत नाही, त्यांच्याकडे उपाय नसतात. मग त्यांच्या हातापाया पडून लोकांचे असे जे आहेत किंवा मग आर्थिक जे आहेत, जसं एक्सटॉर्शनचा आम्ही केस टाकले की पैसे डिमांड करतात, ते अशा प्रकारे ते मग सेटल करून मग ते जे आहेत विषय संपवले जातात. तर त्याची भियायची काही गरज नाही. याच्यामध्ये कायदा आलाय, त्याच्यामुळे गुन्हे दाखल करा आणि अशा लोकांना शिक्षा होईल याच्यासाठी प्रयत्न करा. ठाणे शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच कोपरी ठाणे पूर्व येथील रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या प्रकारानं संतापाची लाट उसळली आहे. स्थानकाबाहेरील ग्रीन वाईन्स समोरील परिसरात काही मद्यधुंद तरुणांकडून महिलांची छेडछाड केली जात असल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर शिवसैनिकांनी थेट घटनास्थळी धडक देत संबंधितांना चांगलाच धडा शिकवला. मिळालेल्या माहितीनुसार कोपरी रेल्वे स्थानकाबाहेर कॅनरा बँकेच्या परिसरात काही टपोरी तरुणांचा सतत वावर असतो. हे तरुण वाईन शॉपमधून दारू घेऊन उघड्यावरच पितात आणि ये जा करणाऱ्या महिलांना अश्लील टिप्पणी करत त्यांना त्रास देत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून वारंवार होत होत्या. दरम्यान मार्केट परिसरातून ठाणे रेल्वे स्थानकाकडे जात असताना एका तरुणीसोबत छेडछाड झाल्याची घटना घडली. माहिती मिळताच शिवसैनिक गणेश मुकादम, विकास पाटील, मनीष मुकादम, संतोष पांचाळे यांनी अन्य कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात शोध मोहीम राबवत संबंधित तरुणांना गाठण्यात आलं. त्यावेळेला त्यांच्यापैकी एकाला पकडून शिवसैनिकांनी चांगला चोप दिला. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला, तर स्थानिक महिलांमध्ये दिलासा व्यक्त झालाय. अशा प्रकारांना आळा बसणं अत्यंत गरजेचं असून महिलांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होते. दरम्यान या प्रकाराची दखल घेऊन पोलीस प्रशासनानं संबंधित परिसरात गस्त वाढवण्याची गरज व्यक्त केली असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरते. शहरातील काही भागात सध्या पाणी टंचाई जाणवत असली तरी एकूण पाणीसाठा समाधानकारक आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात मोठं पाणी संकट निर्माण होणार नाही असा विश्वास ठाणे महापालिकेनं व्यक्त केला. धरणांमधील उपलब्ध साठा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरेसा ठरेल असा दावा प्रशासनानं केला असला तरी दर 15 दिवसांनी घेतला जाणारा नियोजित शटडाऊन मात्र पुढेही कायम राहणार आहे. ठाण्याची लोकसंख्या झपाट्यानं वाढतीये. ती आता 27 लाखाच्या घरात पोहोचली आहे. शहरासाठी दररोज 616 दशलक्ष लिटर्स पाण्याचा कोटा मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षात 590 दशलक्ष लिटर पुरवठा केला जातो. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच काही भागात पाणी टंचाईचं चित्र दिसतंय. ही तीव्रता कमी करण्यासाठी पालिकेनं पावसाळ्यानंतर दर 15 दिवसांनी 2 टप्प्यात शटडाऊन घेण्याची पद्धत सुरू केली. भविष्यातील तहान, मोठी वाढती लोकसंख्या आणि गृह प्रकल्पांमुळे भविष्यात पाण्याची मागणी प्रचंड वाढणार आहे. पालिकेनं तयार केलेल्या 30 वर्षाच्या दीर्घकालीन आराखड्यानुसार शहराला भविष्यात दररोज 1116 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. त्या दृष्टीनं आत्तापासूनच स्रोत शोधण्याचं आवाहन पालिकेसमोर आहे.
ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवारी 4 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी मे महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजे 20 एप्रिलपर्यंत त्यांचं निवेदन अर्ज पालिका भवन नागरी सुविधा केंद्र इथे 2 प्रतीत सादर करावीत. निवेदन सादर करताना अर्जदारानं प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1ब सादर करणं आवश्यक आहे. प्रपत्र 1ब नागरी सुविधा केंद्र इथे उपलब्ध करून देण्यात आले. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांचं निवेदन न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली आहेत तसंच ज्या निवेदनावर 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी पालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनात मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे. अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार दाखल करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोकायुक्तांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेलं आहे किंवा देण्यात येणारे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची नोंद घ्यावी. हिरानंदानी मेडोज परिसरातील उघड्या नाल्यात मलनिस्सारण प्रकल्पातील पाणी सोडण्यात येत असून त्यामुळे या नाल्यातून पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवासी हैराण झाले होते. तसंच त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता. त्यावर तोडगा म्हणून हा नाला बंदिस्त करून त्यावर चार्जिंग स्थानक उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. त्यामुळे हिरानंदानी मेडोज वसियांची नाला दुर्गंधीतून सुटका होण्याची चिन्ह आहेत. हिरानंदानी मेडोजमधील इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांचं आरोग्य उघड्या नाल्यामुळे धोक्यात आलंय. सुमारे 300 फूट उघड्या नाल्यामध्ये मलनिस्सारण प्रकल्पाचं पाणी सोडण्यात येत असून त्यामुळे नाल्यातून मोठ्या प्रमाणावर परिसरात दुर्गंधी पसरते. या दुर्गंधीनं नागरिक हैराण झालेत. शिवाय त्यांची रात्रीची झोपही उडाली. याबाबत नागरिकांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिलं होतं. त्यावेळेला केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही उपाययोजना सुचवल्या होत्या. पाहणी दरम्यान या नाल्यावर पीपीपी तत्वावर स्लॅब टाकून त्यावर चार्जिंग स्टेशन उभारण्याची सूचना केळकर यांनी अधिकाऱ्यांना केली. त्यामुळे परिसर दुर्गंधीमुक्त होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे असा दावा करत त्यांनी याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात. त्यानुसार लवकरच हा प्रस्ताव तयार करण्यात येऊन कामाला गती मिळेल आणि रहिवाशांना दिलासा मिळेल अशी माहिती केळकर यांनी दिली. साहेब, हिरानंदानी मेडोज येथील नाल्याची पाहणी करायला आले होते. काय समस्या होती? या ठिकाणी हजारोने लोक राहतात आणि आमच्या या ठिकाणच्या नगरसेविका स्नेहाताई आमरे हे सर्व हे जागरूक नागरिक यांची मागणी होती आणि त्याच्यामुळे आज आम्ही ही पाहणी करायला आलो. इकडे सगळे नाले जे आहेत 200-300 फूट ते सगळे खुले नाले आहेत. काही नाल्यांच्यामध्ये HTPचं पाणी पण सोडलेलं आणि त्याच्यामुळे इथल्या लोक इतके त्रस्त आहेत की या ठिकाणी त्यांना रोगराईला सामोरं जायला लागतं. आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये दुर्गंधी येते. रात्री देखील त्यांना झोप उठते अशी परिस्थिती आणि त्याच्यामुळे याची पाहणी केली आहे. अधिकारीही बरोबर होते आणि ह्या नाल्याचा ओपन नाले आहेत आणि त्याच्यामुळे फार मोठा प्रॉब्लेम आहे. तर ते क्लोज करून त्या ठिकाणी काय करता येईल तर एखाद वेळ आम्ही तिथे चार्जिंग स्टेशनसुद्धा उभं करता येईल PPPच्या तत्वावर किंवा मग महापालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्लॅब टाकून हे नाले जे आहे ते बंदिस्त ठेवता येईल तरच इथल्या लोकांचं स्वास्थ्य जे आहे ते सुधारेल. नाही तर ही सगळी मंडळी जी आहे ती या ठिकाणी त्यांच्या आरोग्याला फार मोठा धोका निर्माण झाला.